इकडे ऐका इकडे. चिदानंद रूप शिवोहं शिवोहं चिदानंद रूप शिवोहं शिवो न वाक्पानिपादो न चोपस्त पाय. नाहीये मी ज्ञानेंद्रिय पण नाही, मी कर्मेंद्रिय पण नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. आहे कोण? अवशिष्ट शिल्लक राहिलेलं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागिया संता. मी शिव स्वरूप आहे हे संताजवळच गेल्यावर कळलं ना. संता म्हणून कळो येईल विचारिता आहे ठाऊक कुणाला? सभागिया संता. मग संतांच्या जवळ झालं, देवाच्या जवळ झालं की मी शिवोहम आहे, कळो येईल विचारिता. म्हणून अज्ञानाची कर्माची सुद्धा निवृत्ती होईल. विठ्ठल अज्ञान कर्म जीवदशा याच्यावरती किती बोलता येईल बरं का. त्या जीवदशेवरती आता मला वाटतं समजा मी श्रीनिवास पण मी श्रीनिवास थोडा आहे. ठेविलेनी नावेसी ओ देत उठी उपजली या बालकासी. नाव नाही ते पाशी ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. आपल्याकडे नाव आहे का? आपण लेबल घेऊन आलो का? मम्मी काय हे माझं नाव असं नाही, पण आई ठेवती, वडील ठेवतात. बाळू बाळू ठेविलेनी नावेशी ओ देत उठी. मग आपण आहोत तरी मूळ काय या सर्वाचा जर विचार केला तर शिवोहम शिव पण ते कळू येईल विचारिता. मग त्याच्यासाठी बरीच प्रक्रिया करावं लागते. त्याच्यासाठी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणून तर मी एक शब्द वापरत असतो परमार्थामध्ये पुरुषार्थ हे सर्व कळेल कधी? तीन गोष्टीचा समन्वय होईल तेव्हा. पुरुषार्थ, प्रार्थना आणि प्रतीक्षा या तीन गोष्टीचा समन्वय होईल तेव्हा परमार्थाचं शिखर प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर पुरुषार्थ करावा लागतो. या लोकांनी पुरुषार्थ केला ना, पुरुषार्थ केला. डोंगरावरती पर्वतावरती राहून प्रार्थना केली देवाची आणि प्रतीक्षा केली 60-70 वर्ष. देह कष्ट वित्ती पुष्ट वित्ती नाही. असं केलं तरी मोठं नाही दिसत, असं केलं तरी हा देह कष्ट विती परोपकारे. हा या संतांनी आता खरं सांगा हे 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 वामन भाऊ म्हणा, भगवान बाबा म्हणा, नारायण बाबा या डोंगर. आता मी त्या दिवशी तिथे गेलो, हे महापुरुष एकटाच राहतो बाबा त्या गडावर, ते विठ्ठल गडावरती मी गेलो. त्या दिवशी कीर्तनाला गेलो. म्हणलं बाबा तुम्ही? ते म्हणजे बाबा आहेत ना इथे, त्याच्यामुळे काही वाटत नाही. ते एकटे आणि ते कुठे गेले विने कुठे फिट माणूस आहे त्यांचा, ते पक्का माणूस. महाराजांना सुद्धा हलू देत नाही. नाही हे करावंच लागेल तुम्हाला. आपण मी पाय धुते ना, धुवावंच लागतील पुन्हा. मी मला असं कारण आम्हाला आतमध्ये विचारला जातं पाय धुते का नाही महाराजांनी, पाय धुवा त्यांचे. मी म्हणलं असा सेवक भाग्यानेच मिळतो आम्हाला. पाय धुवा नाही, आमचे पायच कापत बसते असे शिष्य भेटतात. धन्य तुमची. विठ्ठल विठ्ठल आता बाबाच्या इथं नाही मी अजून गेलो, पण जाऊ कधीतरी आपण. हा मी येईल पुन्हा तुमच्याकडे. हे मी यांच्यासोबत लेकरासारखा आहे, हे माझ्या बापासारखे सांभाळतील मला. हा म्हणून जिथे जिथे महापुरुष राहतात विचार करा कसे राहत असतील. आपल्याला फक्त व्यासपीठ दिसते, त्यांची गाडी दिसते किंवा त्यांना लोक वाजवत बँड वाजवत नेतात. ते बँडवाले आले वाजवायला, मला थांब भाऊ बाबाकडे जा गेल्यानंतर वाजव. हा मला लय बरं वाटतं बँड वाजल्यावर. आपलं वाटतं जाऊ तिकडं नाही इथं तरी आपलं मी आनंदाने. मला कधी पुढच्या वेळेस जर तुम्ही बोलवलं फुंदे टाकणीमध्ये मला पाकिट नाही दिलं तरी झालं, फक्त बँड वाजवत नाही. ऐका ऐका हे दिसतंय हे वैभव, पण या वैभवाच्या पाठीमागे त्याग किती असतं या महापुरुषांचा हे फक्त बोलता येतं.
बोल बोलता वाटे सोपे तरणी करणी करता तीर का. हे ध्यानात ठेवा बाप. हो, माझे सद्गुरू महाराज म्हणायचे, अरे साधू होणं म्हणजे धारदार तलवारीवरती चालू नये. कारण तुम्ही लोक मग नुसतं कारण तुमचे कॅमेरे असे लावलेलेच असतात. हा, कॅमेरे यांच्या ऑनलाईन. मग थोडं काय हा दगडच फेकून मारेल तुम्हाला काय हा मस्त. हा, पण असतं की नाही. विनोदाचा भाग सोडा. साधू होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. ज्ञानेश्वर महाराजाचा 18वा अध्याय बघा. मग जर तुम्हाला खरंच आतमध्ये दया तुमच्या अंतकरणाचा असेल तर त्या साधूसाठी लिहिलेल्या ओव्या जरी वाचल्या तरी एखादा साधू पाहिला तर डोळे भरून येतील तुमचे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, काय लिहितात मी ओव्या म्हणून दाखवतो, घरी जाऊन बघा तुम्ही. हो, सारसाही बिघडता वाऊनी वत्स काढिता अभनंग दौडिता भानियावरुनी माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना. इतके दृष्टांत दिले. मग त्यांना दागिना कशाला म्हणतात? सोन्याचे लगड गळ्यात बांधल्यावर मग सोन्याची आटणी करणं याला दागिना असं म्हणतात. ऐका, तसं त्यागात्मक जीवनाला साधू असं म्हणत असतात. विठ्ठल विठ्ठल. तो साधू जेव्हा गिरीकंदरा सोडून समाजात येतो तेव्हा तो समाजाला आनंद देऊ शकतो. एक वाक्य खूप महत्वाचे, आवडलं तर मग तुम्ही दाद द्या त्याला. वसंत ऋतू आला तर जंगलाचं दारिद्र्य जातं. लक्षपूर्वक काय का तुमचे साहेब. वसंत ऋतू आला तर वनाचं दारिद्र्य जातं आणि साधू जनात आला तर जनाचं दारिद्र्य जातं. हे संतांनी सोडले डोंगर, त्याने डोंगर सोडले आणि कंबर सोडते. यांनी डोंगर सोडले, पर्वत सोडले आणि तुमच्या आमच्यामध्ये आले का? आपलं दारिद्र्य जावं. कोणतं? विचाराचं, अज्ञानाचं, कर्माचं, वासनेचं, संस्काराचं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून साधूला पाहत असताना आपल्या दृष्टीतून पाहू नका. साधूकडे पाहत असताना, कारण आतमध्ये जे भरलेलं आहे तेच बाहेर दिसत असतं. आपली दृष्टी जशीही फिरती तशी समजून घ्यायचं आतमध्ये मटेरियल तसं भरलेलं आहे आपलं. हे निश्चित, हे मान्यच करावं लागेल. चष्मा जर हिरवा घातला तर झाड काळे दिसतात, असं आहे का? नाहीये. हिरवा घातला तर हिरवेच दिसतात. हो, म्हणून त्याला दृष्टीसृष्टीवाद म्हटलं ना शास्त्रामध्ये. दृष्टीसृष्टीवाद आला शास्त्रामध्ये, वर्णन आलं त्याचं. जसा चष्मा घासाल तसं समोरचं दृश्य दिसते ना. हिरवा घातला तर हिरवा, काळा घातला तर काळा, जे जसे असतील तुम्ही जे काय घालत असाल. हो, तसंच आतला पण चर्मचक्षु आत पण येत नाही. जशी दृष्टी आतली असेल तसं बाहेरचं जीवन जगतं दिसतं. म्हणून साधूकडे पाहत असताना माझे पूज्य मुरारी बापू म्हणत असतात, अपने दृष्टि से मत देखना, साधू को देखना है तो साधू के ही दृष्टि से देखना. विठ्ठल विठ्ठल. कशासाठी बोलत होतो? अज्ञान कर्म जीवदशा ते शिवस्वरूप आहे, पण ते जीवस्वरूपात येऊन तुमच्या आमच्यासाठी त्यांनी इथे देह कष्टविती परोपकारी म्हणून कळू येईल विचारिता. अज्ञान कर्म जीवदशा. तू जीव नाहीये, तू शिव आहे. हो, तू ब्रह्म आहेस हे संत सांगते. म्हणून अज्ञान कर्म जीवदशा वासना. राहू दे वासना तुझे पायी किंवा मग जन्म घेणे लागे, हे सांगितलंच. मग तिथे इकडे परमात्म्याच्या चरणाजवळ वासना ठेवायला लावली. अज्ञान कर्म जीवदशा वासना आणि संस्कार, त्याची सुद्धा निवृत्ती संतच करतात महाराज. बाबा, या 5 गोष्टीची निवृत्ती संतांनी परमात्म्याच्या जवळ केल्यामुळे झालेली आहे. म्हणून संतांनी जिथे जवळ केलं तो खरा उपकार. मग संतांनी कुठे जवळ केलं तर परमात्म्याच्या जवळ केलं.
परमार्थाच्या जवळ केलं म्हणून हा खरा उपकार, आणि सामान्य जीवाने प्रपंचाच्या जवळ केलं हा खोटा उपकार. विठ्ठल विठ्ठल उपकार म्हणजे काय कळालं, उपकाराचे प्रकार कळाले, खरा खोटा, कोणता खरा खोटा कोणता सर्व कळालं. उपकाराचा प्रपंच आणि परमार्थात फायदा आहे का, मग काही सांगा. हो आहे ना. उपकार असं तत्व आहे, त्याला प्रपंचातही फळ आहे आणि परमार्थातही फळ आहे. उपकार नावाचा वृक्ष वांझोटा नाहीये, त्याला लत बदून फळ येतात. महाराज माझे बाबा म्हणायचे. मग उपकार प्रपंचात जरी केला तरी त्याला फल मिळतच, आणि परमार्थात जरी केला तरी त्याला फल मिळतं. पण प्रापंचिक जीवाला उपकाराचं प्रपंचाच्या दृष्टीने फळ सांगावं लागेल, मग त्याला परोपकार करण्यात जरा आनंद वाटेल. आणि पारमार्थिक जीवाला परमार्थाच्या दृष्टीने उपकाराचं फळ सांगावं लागेल, मग त्याला परोपकार करायला आवडेल. प्रपंचाच्या दृष्टीने अगोदर सांगतो. प्रपंचात परोपकाराला फळ आहे का? हो आहे ना, आहे ना. परमार्थात आहे का? हो आहे. मग प्रपंचात काय फळ आहे ते पहिलं सांगा. परोपकाराला प्रपंचात पहिलं फळ काय असेल तर ते कीर्ती. कीर्ती हे पहिलं फळ आहे. हा, समजा आता इथे जेही तुम्ही करताय, फुंदे टाकळी गावाच्या वतीने सर्व होते, या गावची कीर्ती आहे की नाही? मी पाहतो कुठून जिथून येतो तिथून बोर्ड पाहतो, जे खाली फुंदे टाकळे फुंदे टाकळे फुंदे टाकळे नाव लिहिलेलं ना. मग हा एवढाही खर्च जर समजा आपल्या वतीने होत असेल, इथे जोही कोणी वर्गणी देतो त्याचं नाव होते का नाही? होते की नाही? आता साहेबांनी तो मोठा सप्ताह केला होता. मी आल्यानंतर माझ्या कीर्तनाच्या दृष्टीने जरी बोललो असेल, परंतु त्या सप्ताहाच्या दृष्टीने त्यांची कीर्ती आहेच की नाही? आहेत ना. म्हणजे परोपकाराला काय फळ आहे तर कीर्ती. कीर्ती हे फळ आहे. हा, परमार्थात कीर्तीला फळ नाहीये. हा, कीर्तीला वश होऊ नये साधकाने परमार्थामध्ये. हा, पण एक ओवी सांगू का, तिचं रहस्य सांगू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाणतेने तवची जियावे, जववरी अपकीर्ती अंगा न पवे. अपकीर्ती अंगा न पवे तववरी जियावे. म्हणजे याचा अर्थ कीर्तीला महत्व आहे. जरा विचाराने ऐका जरा. जाणतेने तवची जियाने, जाणत्या माणसाने तोपर्यंत जगावं जोपर्यंत त्याच्या अंगाला अपकीर्ती लागत नाही. म्हणजे अपकीर्ती लागत नाही तोपर्यंत जगावं, म्हणजे त्याचा अर्थ कीर्तीला महत्व आहे. कीर्तीला महत्व आहे, चांगल्या कीर्तीला महत्व आहे. म्हणून कीर्ती हे प्रपंचामध्ये परोपकाराला फळ आहे. बघा तुम्ही, हो, कर्णाचं औदार्य आजही दाखवलं जातं, आपलं सांगितलं जातं का? त्यांनी परोपकार. कर्ण दररोज 3 तास दान करायचा असं आम्ही ऐकलंय. माझे सद्गुरू बाबा दररोज सकाळी उठलं की नाही सूर्याला अर्घ्य द्यायचा आणि 3 तास दान द्यायचा. जेवढे येते तेवढे या म्हणून तर त्याची कीर्ती. सिबी दधीजे हरिचंद्र नरेशा, एवढ्या यादीत पण ते अग्रस्थानी गेला महाराज. दररोज आला की द्यायचा, घेऊन जा. एक दिवस एक व्यक्ती लेट आला, दान वाटायची वेळ संपली, कर्ण निघाला असा, तितक्यात महाराज मी राहिलो. तो पळत आला. कर्णाने लगेच डाव्या हाताने ते जे काही दान द्यायचं होतं ते उचलले. मोती असतील, हिरे असतील, काय असतील ते, कर्णच येतो, त्याने डाव्या हाताने उचलले देऊन टाकले. तितक्यात त्याचे जे कुलगुरू होते त्याने हात धरला. कर्णा, डाव्या हाताने दान द्यायचं नसतं, निषेध आहे डाव्या हाताने दान देणं. तू डाव्या हाताने का दान दिलं? गुरुजी क्षमा करा, पण हेतू पुरस्कृत दिला डाव्या हाताने. का? मी विचार केला, हा लेट आलेला आहे, मी राजा आहे, त्यात जे कर्णाने दिले होते त्याला प्रांत त्याचा, मी राजा आहे. मी दान देत असताना वेळ संपलेली आहे आणि तो लेट आला, पण मी जर त्याला उजव्या हात असा करून दान देऊ, तेवढ्यात जर माझ्या मनात आलं नाही द्यायचं याला, तर मग हा अतिथी माझ्यापासून विनमुख जाईल. म्हणून मी माझ्या मनात काही भावना व्यक्त होऊ नये त्याच्या अगोदर डाव्या हाताने देऊन टाकतो. किती उदार आहे कळलं, किती उदार आहे. हा, मग त्याची कीर्ती आजही गायल्या जाते. का बरं? तर परोपकाराला फळ आहे कीर्ती. विठ्ठल विठ्ठल
पुंडलिकाला परमार्थाच्या दृष्टीने थोडा विचार करा. म्हणून तर जीवनमुक्त महापुरुषांची कीर्ती नाहीये. कीर्ती कुणाची आहे? काही महापुरुषांनी आपलं ज्ञान हे आपल्याच उद्धारासाठी वापरलं, त्यांची कीर्ती नाही झाली. पण काही संतांनी आपल्या जवळचं ज्ञान जगाच्या उद्धारासाठी वापरलं, तर त्यांची कीर्ती. म्हणून जीवनमुक्त महापुरुषाची कीर्ती नाहीये, ज्ञानोबारायचीच कीर्ती आहे. का? प्रगट गुह्य बोले